त्याची आता फायनलचे लगेच 15 मिनिटं द्या. ही कुस्ती लावून घ्या की, ही घ्या की लावून. हो सगळे पहिल्यांदा थोडं थांबा, ह्यांचं होऊ द्या आता. देऊन कसं चालू, ही तर माझ्या हातात दिली तर करता येईल. विजय शिंदे हात वरती करा. वाशिमचा पोरगा तुकाराम मानवर हात वरती करा. जरेगाववाडीचा पोरगा ओपन गटाच्या गदेसाठी लढायला लागलेला आहे. कुस्तीला सुरुवात करा. दीपक सगरे सरपंच साहेब, तर दीपक सगरेला हातात धरा एक मिनिट. त्याचा जोडीदार प्रसाद शिंदे येतोय का? पहिला पुकार. प्रसाद आलाय का? प्रसाद चल चल लगेच घ्या कुस्ती लावून. आलेला आहे प्रसाद, चल. हो आणि किरण काळे आलाय का? किरण काळे चल. बोरगावचा पोरगा किरण काळे. हो दीपक सगळे हात वरती करा. आणि प्रसाद शिंदे अशी कुस्ती आखाड्यावरती ओपन गटाची लागते. कुस्तीला सुरुवात करा. किरण काळे बोरगावचा चल, पहिला पुकार किरण काळे. आणि राजू कदम आलाय का? चला आतमध्ये बाळा. राजू कदम चल. किरण काळे कुठे आहे? पहिला पुकार. ते म्हणतात एक जर पोरगा आला नाही तर अख्ख्या कुस्त्या कॅन्सल करणार असं सांगतायत. किरण काळे, किरण काळे चला. किरण काळे त्यांच्या बरोबर. किरण काळे येत आहेत का? किरण काळे चला. हो सरपंच साहेब किरण काळेला एकदा बघा. किरण काळे नाही आला तर मोठा गोंधळ होईल, नोंद घ्या. किरण काळेला पाठवा. ह्या दोघांतनं जो विजय येईल तो फायनल मध्ये धडक मारणार आहे. राजू कदम आणि किरण काळे मध्ये जो विजय होईल तो फायनल मध्ये धडक मारणार आहे, नोंद घ्या. दीपक सगळे तिकडे लढायला लागलाय. विजय शिंदे लढतोय. विजय शिंदे आणि तुकाराम महानवर मध्ये विजय होईल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. दीपक सगळे आणि प्रसाद शिंदे जो विजय होईल त्या दोघांची सेमी फायनल लागेल. राजू कदमाला किरण काळे येत आहेत का? काय निर्णय घ्यायचा बघा. किरण काळे आलेला आहे. त्याला पाहिजे म्हणते विजय. हो करायचा का विजय? मग सांगा तुम्ही. या राजू कदमची जोड लई चांगली आहे. चांगल्या जोडीतला पोरगा आहे तो. थोडा निर्णय तुम्ही घ्या, आम्ही बाहेरची बोलणार नाही. परत बाकीच्या कुस्त्या चांगल्याच होणार आहेत बघण्यासारख्या. तर थोडं राजू कदमचं जोडीदार येत नसल्यामुळं. किरण काळे आपण नाव दिलं आखाड्यात यावं. किरण काळे, हा त्यांना फिरवा की. थांबा बघू. त्याला बोलू ना. किरण काळे कोण आहे ती? नाव घ्या. सिकंदर हे टेस्ट कडे यावं. पंच कमिटी साहेब, सिकंदरचं काम फक्त नावं घेणं होतं. पोरं परत ती काय करतील ती त्यांची काय जबाबदारी हो. हो सिकंदर शेख, तुम्ही फक्त माईकची संपर्क साधा. सिकंदर शेख पंच कमिटीतले दर्पे कदम नाही. जोडीदार तसा नसतं हुरकत साहेब. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजय शिंदे पैलवान विजय झाला. सेमी फायनल मध्ये धडक मारली त्या पोरानं. वाशिम जिल्ह्याचा पैलवान मोठं नाव केलंय आणि बक्षीस दिलंय त्याच्यासाठी 500 रुपये. वा, बक्षीस देण्याचं नाव काय हो? बक्षीस देण्याचं नाव अजय कांबळे साहेब. तुमच्या मनापासून धन्यवाद. भंगाराचा व्यापार आहे त्यांचा. 500 रुपयाचं बक्षीस दिलंय, मनापासून धन्यवाद. विजय 1000. वा, 1000 रुपयाचं बक्षीस. एक भंगाराचा व्यवसाय करताय पण कौतुक करतायत त्या पोराचं. किरण काळे आलाय का? संपलेल्या कुस्तीमध्ये सगळे पैलवान विजय टिक करून घ्या. सगळे विजय झाला इथं. दीपक सगळे आणि इथं विजय शिंदे विजय झाला. ही फायनलची कुस्ती, सेमी फायनलची कुस्ती होईल. भंगार से जरा निवेदकाकडे लक्ष द्या.
आम्ही मगापासून झालं 3 तास झालं पुकारतो, आम्हाला बी थोडंफार बक्षीस द्या. आणि विजय शिंदे पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे, नोंद घ्या. तिकडे दीपक सगळे विजय झाला. ही कुस्ती सेमी फायनलची 10 मिनिटात होईल, 15 मिनिटात होईल, नोंद घ्या. किरण काळे येत आहेत का? किरण काळे, आपल्याला जर कुस्तीच खेळायची नसेल तर नाव कशाला दिलं आपण? अंगठीसाठी फायनलची कुस्ती विष्णू तनपुरे आणि प्रदीप गोरे आखाड्यात यावे. अंगठीसाठी जी फायनल कुस्ती होणार आहे त्या पैलवानाने आखाड्यात यावं ही विनंती. हो 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 हलगीवाले, हो 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 हलगीवाले, हलगीवाले, हो हलगीवाले, हो. गौ सय्यद खडगावचे तंटमुक्तीचे उपाध्यक्ष माझ्या आवाजाचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिले, मनापासून धन्यवाद. गौसबाई सय्यद सेमी फायनल मध्ये धडक मारली. वाशिम जिल्ह्याचा एक तडफदार वाघाच्या काळजाचा पोरगा सेमी फायनलला धडक मारली. दीपक सगळे बरोबर गाठ आहे. येत आहेत का बाकीचे पैलवान? $100